दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षानं वक्फ विधेयकाविरोधात मतदान केलं। विधेयकामध्ये काही चुकीचं असेल तर समर्थन करणार नाही असं अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात खडसावलं। सरकारचे शब्द आणि कृतीमध्ये फरक आहे। सरकारला जमिनी बळकावून लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायचे अशी टीका अरविंद सावंत यांनी केली। जेपीसीत प्रत्येक कलमावर अखेरपर्यंत चर्चाच झाली नाही असा दावाही त्यांनी केलाय। पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सोमेश, काल विधेयक लोकसभेमध्ये येईपर्यंत शिवसेना ठाकरे गटाची भूमिका काय राहते याची चर्चा रंगली होती। विरोध करण्यामागे काय कारणं दिली आहेत ठाकरे गटानं? नक्कीच अरविंद सावंतांनी ठाकरे गटाची भूमिका मांडली आणि त्यावेळी त्यांनी वक्फला विरोध केला आणि विशेष म्हणजे अरविंद सावंतांच्या वतीने 2 अमेंडमेंट वक्फ कायद्यामध्ये टाकण्यात आल्या होत्या। त्यापैकी एक अमेंडमेंट त्यांनी नॉट मुव्हिंग केलं, तर इतर 2 अमेंडमेंट ज्या होत्या त्या बाबतीत मतदान झालं आणि त्याच्या विरोधात स्वाभाविक मतदान केलं, कारण त्यांच्या बाजूनी संख्याबळ नाहीये। परंतु दरम्यानच्या काळात खूप मोठा प्रश्न संपूर्ण देशभरातील अनेकांच्या मनामध्ये होता, तो म्हणजे ठाकरेंचा पक्ष नेमकी वक्फच्या कायद्यावर काय भूमिका घेणार आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याविषयी 2 वेळा ट्विट करून ठाकरेंच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केला होता। त्यामुळे शेवटी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विरोधी पक्षांच्या सोबत वक्फ कायद्याच्या वक्फ विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आणि विशेष म्हणजे काल सकाळपर्यंत ठाकरेंच्या वतीने याबाबत अधिकृतपणे काही सांगितलं गेलं नव्हतं की नेमकं आम्ही कोणत्या बाजूनी मतदान करणार आहोत आणि आमची भूमिका काय असणार आहे। पण तरी सुद्धा आत्ताची परिस्थिती पाहता सध्या तरी उद्धव ठाकरेंच्या सर्व खासदारांनी काँग्रेसच्या सोबत आणि इंडिया आघाडी सोबतच मतदान केलेले असं आपण नक्की म्हणू शकतो। आणि त्यांचे जे खासदार आहेत ते राज्यसभेमध्ये सुद्धा हीच भूमिका कायम ठेवतील का, आणि त्यासोबतच जर उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्या 2 अमेंडमेंट या कायद्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी एक अमेंडमेंट त्यांनी नॉट मुव्हिंग का केली किंवा त्या अमेंडमेंटवर मतदानासाठी ती का टाकली नाही, हा देखील एक प्रश्न आहे। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।